उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कुणाल कामरा यांनी ज्या पद्धतीचं गाणं बनवलं होतं त्यानंतरच कुणाल कामरा हा चर्चेत आला होता। खरं तर कुणाल कामरा यांनी ज्या स्टुडिओमधून गाणं बनवलं होतं त्याच स्टुडिओच्या परिसरात आपण सध्या आलो आहोत। आपण पाहू शकता याच परिसरात या खरं तर युनिकॉन्टिनेंटल स्टुडिओमधून हे संपूर्ण गाणं जे आहे ते रेकॉर्ड करण्यात आलं होतं। यानंतरच ते लॉन्च झाल्यानंतर कुणाल कामरा हे चर्चेमध्ये आले। मात्र ज्याच पद्धतीने कुणाल कामरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जे गाणं बनवलं होतं त्यानंतरच शिवसैनिक जे आहे ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या संपूर्ण स्टुडिओचं जे आहे ते तोडफोड या शिवसैनिकांनी केली होती। मात्र याच नंतर आता मुंबई पोलीस सुद्धा कुठेतरी अलर्ट मोडवर आलेले आपल्याला पाहायला मिळते। मोठा चोख बंदोबस्त जो आहे तो याच युनिकॉन्टिनेंटल स्टुडिओच्या बाहेर जो करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर 3 ते 4 या मुंबई पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत ते आलेल्या दाखल झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। यापूर्वी महापालिका असतील यांनी सुद्धा हातोडा घेऊन याच संपूर्ण स्टुडिओची जे आहे ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता। यानंतर आता काही कलाकारांनी याच स्टुडिओचं वाचवण्यासाठी कलाकारांच्या कामाला वाटचाल देण्यासाठी त्यांच्या पद्धतीचं जे आहे ते त्यांनी आपली प्रतिक्रिया जी व्यक्त केली होती। यानंतरच आता मुंबई पोलिसांकडनं जे आहे ते याच संपूर्ण स्टुडिओच्या बाहेर जे आहे ते चोख बंदोबस्त जो आहे तो करताना पाहायला मिळत आहे। खरं तर अशा पद्धतीची कुठलीही गैरसोय किंवा अशा पद्धतीची तोडफोड जी आहे ते पुन्हा या ठिकाणी निर्माण होणं यामुळे मुंबई पोलीस जे आहे ते दक्षता घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संकेतसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।